मंत्री गणेश नाईक हे येत्या 15 तारखेला मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार घेणार आहेत आणि त्या जनता दरबाराच्या संदर्भात आज स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि वन मंत्री आपल्या भाईंदरमध्ये नाही, मीरा भाईंदरमध्ये सरकार आपला द्वारी माननीय गणेश नाईक साहेब मंत्री महोदय मीरा भाईंदरला उपस्थित राहणार आहे। शनिवारी सकाळी 11 ते 4 लोकांचे काही प्रश्न असतील त्याचं समस्यांचा जाग्यावर निर्णय करणार आहे, म्हणून सरकार आपला द्वारी आहे। आणि मला माहीत आहे की गणेश नाईक साहेबांचा दरबार ज्यावेळी असतो त्याला मोठी संख्या असते, कारण की ही पारंपरिक त्यांच्याकडनं सुरुवात झाली होती आणि त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे आणि त्यांच्यावर विश्वास करणारी वर्गही मोठा आहे। म्हणून हा दरबारमध्ये आपल्यामधून जनतेला की जे काय आपले प्रश्न असतील आपण ते घेऊन यावं। पोलीस असतील, तहसीलदार असतील, रेव्हेन्यू असतील, रजिस्ट्रार असतील, अजून कुठलं फॉरेस्ट असतील, पर्यावरण असतील, त्या सर्व प्रश्नाचं समाधान होईल असा आम्हाला विश्वास आहे। त्याचबरोबर अशी सुद्धा चर्चा आहे की ज्या तरीकेनं गणेश नाईक मीरा भाईंदरमध्ये 11 वर्षांनंतर जनता दरबार घेतात, मात्र कुठे ना कुठेतरी शिवसेनेला टार्गेट केलं जातं, याच अनुषंगाने ते जनता दरबार घेतात अशी सुद्धा चर्चा आहे। त्या संदर्भात काय सांगा? बघा, गणेश नाईक साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आणि गणेश नाईक साहेबांनीच हे जनता दरबारची परंपरा 20 वर्षापासून सुरू केलेली आहे आणि आजही त्यांचे बरोबर बघा ना, गडकरीला ठाण्याला अनेकदा झाले, ते काय तिकडे पालकमंत्री आहे का? नाहीच आहे। पालघरला केले, इतर ठिकाणी केले, कारण की ते भारतीय जनता पक्षाचे संपर्क मंत्री आहे अख्ख्या ठाणे जिल्ह्याचे। तर ज्या ज्यावेळी भाजपचे आमदार कार्यकर्ता त्यांना आठवण करतील किंवा त्या भागातले नागरिक आठवण करतील, ते येतील आणि प्रश्न सोडवतील। शेवटी लोकांना न्याय द्यायचा प्रश्न आहे, तुम्ही दिलं काय आणि मी दिलं काय। तर गणेश नाईक साहेब आले तर चांगलंच आहे, त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटतील। आज स्वतः प्रताप सरनाईक सुद्धा म्हणालेत की आपले कार्यकर्ते सुद्धा तिथे जाऊन आपले काही प्रश्न असतील ते गणेश साहेबांसमोर मांडतील, त्या संदर्भात काय? नाही, चांगली गोष्ट आहे ना, ते येऊन ते प्रश्न मांडतील तर ते उत्तमच आहे, कारण की प्रश्न सोडवण्यासाठीच नेहमी येतात। आम्हालाही काय कुठले प्रश्न असतात त्यावेळी आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांकडे जात असतो, याच्यात चुकीचं काय आहे? सर, टोल नाक्यावरून सध्या राजकारण सुरू आहे, टोल नाका हटवणार असं स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले होते आणि ते असं सुद्धा म्हटलं होते की 8 तारखेला जेव्हा त्यांनी ते व्हिजिट केली त्यावेळेला ते तसं म्हणाले की जर हा टोल नाका 2 दिवसात हटवला नाही तर आम्ही हा उकळून टाकू। आज प्रत्यक्षात जेव्हा तिथं आम्ही गेलो तर पाहणी केली तर तिथे मात्र कोणत्याही प्रकारचा टोल नाका हटवलेला नाही। टोल नाका हा फक्त 50 मीटर हटवलेला आहे आणि मोठा जल्लोष करण्यात आला। याकडे तुम्ही कसं पाहतायत, काय? बघा, सरनाईक साहेबांनी सांगितलेलं मी टोल हटवणार, त्यांनी टोल हटवलं। मग ते 5 फूट हटवलं की 50 फूट हटवलं, काय फरक पडलं? हटवलं हे महत्त्वाचं आहे ना, त्यांनी हटवलं आहे, त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चालू टोल हटवायचं, त्यांनी हटवलं। परंतु मीरा भाईंदरमध्ये टोल येणार तर आम्ही खपून घेणार नाही, टोल शिफ्ट व्हावं ही आमची भूमिका आहे। परंतु कुठे मीरा भाईंदरचा बाहेर किंवा त्या ठाण्याच्या हद्दीमध्ये काजूपाडानंतर घेऊन जावं। मीरा भाईंदरमध्ये मुंबईचं भार हे मीरा भाईंदर का घेतील? मग ठाणा झालं टोल भरायला लागतील, ठाणा साईडला ट्रॅफिक सुरुवात होईल। म्हणून ह्याचा उत्तम मार्ग आहे की आपण ठाणा साईडला घेऊन जावा किंवा खाडीचा पलीकडे घेऊन जावा, आमचा विषय नाही आहे। परंतु त्यांनी सगळ्यांचा प्रश्न सोडवला। 20 फूट 50 फूट जे काय हळवलं, मी काय बघितलं नाही तुमचं, आता हळवलं म्हणजे त्यांच्या शब्दाचं पालन झालं। आता तुम्हाला काय पाहिजे अजून? सर, आता त्यांनी चक्क ठेकेदारांवरती टिकरं फोडले, ते असं म्हणतायत की ठेकेदारांच्या चुकीमुळे हा टोल नाका इथं वसवला गेलाय। त्याचबरोबर इथे ज्या प्रकारे ॲडव्हर्टाईज केली जाते ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा कुठे ना कुठेतरी त्याला होतोय, त्याच अनुषंगानं ही गोष्ट केलेली आहे आणि त्यामुळेच हा टोल नाका हटलेला नाही। अरे हटलेला नाही म्हणजे हटवणारे तेच होतं ना, दुसरं कोण होता? आता ते त्यांनीच उत्तर द्यावं। आणि परत सांगतो, त्यांनी 50 फूट हटवलं। उदाहरण सांगतो, आपण एखादा ज्यावेळी बोलतो हे काम मी करणार, तारीख दिली का? नाही दिली ना, मग करणार ना, तारीख येईल। तसं टोलचं त्यांनी शब्द दिलं, त्यांनी शब्दाचं पालन केलेलं आहे। 50 फूट त्यांनी टोल हलवला आहे, तुम्ही सांगू शकत नाही की हलवलं नाही, हलवलं आहे। म्हणजे याचा अर्थ 50 फूट हलवला आणि त्यांनी जल्लोष केला, यात तुम्ही समाधान व्यक्त करता याच्यावरती? नाही, मी तर समाधान टोलपेक्षाही मला अडचण आहे त्या ट्रॅफिकची। ते परिवहन मंत्री आहे, त्याच्यावर योग्य मार्ग काढावा। परिवहन आपल्याकडे आहे, ट्रॅफिक डिपार्टमेंट आपलं आहे, तर आपण त्यामध्ये मार्ग काढा, लोकांना राहत द्या। टोल शिफ्ट करायचं असेल त्याला भाजपचा पाठिंबाच आहे, त्याला काय, आणि माझंही समर्थनच आहे। परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही अंगावर घेणार नाही, ते वसई खाडीचं त्या साईडला किंवा मग काजूपाडाचा त्या साईडला तिकडे घेऊन जा, म्हणजे हा प्रश्न सुटेल।
सर, येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका आहेत, कशा प्रकारे तुम्ही सामोरे जाणार आहेत? कारण महायुतीमध्ये युती होणार की ना होणार याचे अनेक प्रश्न आहेत. कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे आणि कसं सामोरे जाणार? पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. युती होईल तर युतीमध्ये लढू, नाहीतर आमचं स्वबलावर लढायची, एकटे लढायची ताकद पूर्ण आहे. धन्यवाद. हे होते स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही स्वबळावर सुद्धा लढू शकतो. जर वरिष्ठांनी सांगितलं तर आम्ही युती करू, अन्यथा आम्ही स्वबळावर सुद्धा लढायला तयार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी वैभव घाग, TV9 मराठी, भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.